नमस्कार मंडळी, रात्रीचे 8 वाजायला आलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत मायामीमधील साऊथ बीचवरती। आता आपण साऊथ बीचला आलेलो आहोत। बीचवरती आज जाण्या अगोदरच इथं सुरुवातीला आपल्याला एक गार्डन लागते। आता आपण चाललेलो आहोत जगप्रसिद्ध अशा साऊथ बीचवरती आणि रात्रीचा साऊथ बीच खरं तर एक वेगळीच दुनिया वाटते। बीचच्या बाजूला इथं सगळीकडे पांढऱ्या शुभ्र रंगाची रेती आहे। बीचवरूनच हा आपला रोड साइडचा व्ह्यू आहे। आता हळूहळू अंधार पडत चाललेला आहे। एका बाजूला हा शांत समुद्र आणि दुसऱ्या बाजूला मायामीची नॉनस्टॉप नाईट लाईफ। रात्री लाईट्स लागल्यावर साऊथ बीच अजूनच सुंदर दिसतं। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि निऑन लाईट्स, साऊथ बीचची वाईबच वेगळी आहे। मायामीमध्ये रात्री फिरायचं असेल तर साऊथ बीच हे परफेक्ट ठिकाण आहे। रात्रीचं साऊथ बीच म्हणजे एखाद्या मूवीच्या सीनसारखा अनुभव आहे। इथं प्रत्येक रात्र फेस्टिवल सारखी वाटते। अंधार आता जास्त पडत चाललेला आहे, तसा हा रोडवरचा व्ह्यू आपल्याला अधिकच सिनेमॅटिक दिसतोय। रात्रीच्या लागलेल्या या निऑन लाईट्स, लाईव्ह म्युझिक आणि फुल नाईट लाईफ, इथलं वातावरण साऊथ बीचला एकदम मूवीसारखं लुक देतो। इथे जगभरातून टुरिस्ट फक्त साऊथ बीचची नाईट लाईफ अनुभवण्यासाठी इथे येतात। साऊथ बीचची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे इथल्या कलरफुल आर्ट डेको बिल्डिंग्स। रात्री लाईट लागल्यावर हा पूर्ण एरिया खूपच सिनेमॅटिक दिसतो। एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला म्युझिक, रेस्टॉरंट आणि क्लब, म्हणून साऊथ बीच रात्री खूप जिवंत वाटतो। साऊथ बीचमध्ये लेट नाईट फूड ऑप्शन सुद्धा खूप आहेत। क्युबन फूड, सी फूड आणि ट्रॉपिकल ड्रिंक्स इथे खूप फेमस आहेत। मायामीची लॅटिन कल्चरल वाइब साऊथ बीचमध्ये खूप जाणवते। रात्रीचा साऊथ बीच एकदा पाहिलं की मायामी कायम लक्षात राहतं। समुद्र, नाईट लाईफ आणि मायामीची वाईब, साऊथ बीच खरंच अनफॉर्गेटेबल आहे। तर मंडळी, साऊथ बीचची ही रात्रीची सफर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणासोबत, तोपर्यंत बाय मायामी।